नमस्कार मंडळींनो, आज तुम्ही जे ऐकणार आहात तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची भविष्यवाणी आज आहे. कारण उद्या, होय अगदी उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता तुमच्या नशिबाचं चित्र पलटणार आहे. आजचा हा क्षण तुम्हाला सांगते साधा नाही. ज्याला तुम्ही भाग्याचा अडथळा समजत होता तो अडथळा उद्या पहाटेच ढासळणार आहे. ज्या गोष्टी तुमच्या हातातून निसटायच्या त्या आता स्वतःहून तुमच्याकडे येऊ लागणार आहे. तुमच्या आयुष्यात एक विरळ योग घडत आहे. तुम्हाला सांगते ग्रह एकमेकांना स्पर्श करत आहे. ऊर्जा एकत्र होत आहे आणि नशीब एका क्षणात जागं होणार आहे. कित्येक दिवस तुम्ही प्रयत्न करूनही यश न मिळाल्याने पैशांमध्ये स्थिरता नव्हती, कामात ताण होता, कुटुंबात वैचारिक मतभेद होते, मनात अस्वस्थता होती. या सगळ्यांचं ओझं तुम्हाला सांगते उद्यापासून हळूहळू हलकं होणार आहे. उद्या सकाळी 9:30 पासून तुमच्या राशीत धनयोग, गोड बातमी, हे सर्व योग, करिअर संधी योग, आनंदी कौटुंबिक जीवनामध्ये आनंद, हे चारही बाजूने शुभफलित योग घेऊन येणार आहेत. तुम्हाला सांगते तुमचं घर, तुमचं काम, तुमचं नशीब आणि तुमचं मन आता सगळं काही बदलणार आहे. तुम्ही ज्याला कधी होणार म्हणून हा सतत विचार करत होता, आता ते सर्व एकामागोमाग एक पूर्ण व्हायला सुरुवात होणार आहे. तर मंडळींनो, तयार राहा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर ही महत्त्वाची भविष्यवाणी आपल्याला पूर्णपणे ऐकायची असेल तर माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ही माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. तर मंडळींनो, तुम्हाला सांगते हे तेज आहे ना इतकं शक्तिशाली आहे की घराच्या दारात अचानक शुभ बातमी येऊ शकते. फोनवर अनपेक्षित चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते किंवा तुमच्या कामात असा बदल घडू शकतो ज्याने तुमचा मार्गच बदलून जाईल. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला सांगते उद्या सकाळी 9:30ची वेळ तुमच्या आयुष्यात विजयाची घंटा वाजवणारी वेळ नक्कीच तयार राहणार आहे. कारण उद्या तुम्हाला जाणवणार आहे की तुमचं नशीब आता जागं होणार आहे. तर चला तर मग आपल्या भविष्यवाणीला सुरुवात करूया. अद्भुत भविष्यवाणी मी आता तुम्हाला सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. नंबर 1 म्हणजे आर्थिक उन्नतीचा शुभारंभ. उद्या सकाळी 9:30 पासून तुमच्या राशीत असा महाधनयोग सक्रिय होतोय, ज्याला ज्योतिषशास्त्रात अचानक भाग्योदयाचा महायोग देखील म्हटलं जातं. आणि तुम्हाला सांगते हा योग साधा नाही. अनेक महिन्यांपासून जे ग्रह तुमच्या धनप्राप्तीला रोखून धरत होते ते उद्या सकाळी 9:30 वाजल्यापासून बाजूला सरकणार आहेत आणि त्या जागेवर प्रवेश करणार आहेत धनदायक ऊर्जा, जी तुमच्या आयुष्यात अप्रत्यक्षपणे आता बदल घडवणार आहे. उद्यापासूनच तुमच्या जीवनात अचानक पैशांची आवक येणं सुरू होईल. अडकलेले, थकलेले, परत न मिळालेले पैसे परत येणं, जुनी गुंतवणूक, अचानक एखादे फायदा होणे, तुम्ही विसरलेला आर्थिक फायदा तुम्हाला अचानक हातात पडणे, कोणाकडून तरी आर्थिक मदत मिळणे किंवा चांगली ऑफर मिळणे, अशा घटना एकामागोमाग एक नक्कीच घडणार आहे आणि ज्याचा तुम्ही विचार देखील केला नव्हता. जर तुम्हाला सांगते तुम्ही व्यावसायिक असाल, उद्यापासून मोठी ऑर्डर, नवीन ग्राहक, नवीन करार, नफा वाढ तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. जे व्यवहार सध्या थांबले होते ते वेगाने पुढे सरकतील. जर नोकरी करत असाल तर सकाळी 9:30 नंतर पगारवाढीची चर्चा, एखादी नवीन जॉब ऑफर, एखादा नवीन प्रोजेक्ट, अचानक बोनस मिळण्याची बातमी, अचानक आर्थिक लाभ कुठल्या ना कुठल्या मार्गाने, ही आनंदाची बातमी तुम्हाला नक्कीच मिळू शकते. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर धनभावावर अचानक सकारात्मक दृष्टी पडते आणि ही दृष्टी तुमच्यासाठी अडथळ्याचे रूपांतर संधींमध्ये आता करणार आहे. पैशाचा प्रश्न जिथे तुम्हाला थांबवण्याचं काम करत होता ते उद्यापासून तुमचं मार्गदर्शन करतील. तुमच्यासमोर आलेली संधी साधी जरी तुम्हाला वाटत असली तरी पुढचे 7 ते 11 दिवसांमध्ये पैशांची स्थिती जबरदस्तरित्या आता सुधारणार आहे. जे लोक म्हणतात पैसा येतो परंतु तो हातात टिकत नाही, तुमची ही तक्रार देखील तुम्हाला सांगते उद्यापासून कमी होईल. कारण जे मिळणार आहे ते स्थिर, बळकट आणि दीर्घकालीन टिकणारं मिळणार आहे. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे आजपर्यंत ज्या व्यक्तीने किंवा परिस्थितीने तुमचं आर्थिक नुकसान केलं त्याच दिशेने आता ऊर्जा, लाभाची ऊर्जा तुमच्या जवळ येणार आहे. जिथून तुम्हाला दुःख मिळालं तिथून आता फायदा होणार आहे. उद्याच्या 9:30 वाजल्यापासून नशिबाची सुरुवात तुम्हाला दिसणार आहे. हा काळ तुमचं आर्थिक भविष्य बदलू शकतो. तुम्ही फक्त तुम्हाला थोडा संयम ठेवण्याची आवश्यकता आहे.
थोडं ध्येय, थोडा प्रयत्न, थोडा आत्मविश्वास तुम्हाला सर्व ठेवला पाहिजे. करिअर व जॉबमध्ये मोठी संधी तुम्हाला मिळेल. मंडळींनो, उद्या सकाळी 9:30 वाजल्यापासून फक्त आर्थिक स्थिती सुधारणार नाही, तर तुमच्या करिअरची दिशा देखील बदलेल आणि तीही अत्यंत सकारात्मक पद्धतीने. गेल्या काही आठवड्यांपासून नोकरीत कामाचं प्रेशर, कौतुकाची कमतरता आणि स्थिरतेची चिंता यांनी तुम्हाला मानसिकरित्या थकवलं होतं. परंतु उद्या सकाळी 9:30 पासून नवीन ऊर्जा तुमच्या करिअरमध्ये प्रवाहित होणार आहे. उद्यापासून सुरू होणारे विशेष योग तुमचं टॅलेंट पुढे आणतील. वरिष्ठांची नजर तुमच्यावरती पडेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि तुम्हाला जबाबदारी आणि तुमच्या मानसन्मानात नक्कीच वाढ होणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय होईल, तर तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. 72 तासात अचानक मोठी संधी, सकारात्मक संदेश किंवा नवीन दिशा तुम्हाला मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी उद्यापासून पुढील काही दिवसात नवीन प्रोजेक्ट तुमच्या हातात दिले जातील. टीम लिडरशिपची संधी, वरिष्ठांकडून कौतुकाचा फोन, अडकलेली फाईल, हे सगळं काही पास होईल. महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने होईल. ज्यांना वाटत होतं की मी मेहनत करते पण मला त्याचं पाहिजे तसं फळ मिळत नाही, त्यांच्यासाठी तुम्हाला सांगते, त्यांच्यासाठी हे दिवस अगदी खास असणार आहे. तुमची स्वतःची ओळख करून देण्यासाठी आता हे दिवस परत येत आहे. तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाणार आहे आणि आता प्रत्यक्षात नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी उद्या 9:30 नंतर सुरू होणारा ग्रहयोग नोकरी बदलण्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे. अचानक चांगल्या पगाराची ऑफर, तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त पॅकेज, प्रतिष्ठित कंपनीतून कॉल, तुम्हाला सांगते तुमचा इंटरव्ह्यू, त्यातून येणारा सकारात्मक निकाल, यांपैकी कोणती तरी गोड बातमी तुम्हाला नक्कीच येऊ शकते. आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी या काळात तुमचं नशीब तुमच्या प्रत्येक निर्णयाला साथ देणार आहे. चांगले क्लायंट मिळणार, मोठा करार मिळण्याची शक्यता. आपली प्रगती बघून तुम्हाला सांगते स्पर्धकही आश्चर्यचकित होतील. तुमच्या कामात येणारे अडथळे जे होते किंवा जी गोष्टी अडकली होती ती अचानक आता सुरळीत होईल. ज्यांना करिअरमध्ये अडकलेपणा वाटत होता, तो हा काळ त्यांच्यासाठी अगदी टर्निंग पॉईंट असणार आहे. तुमच्या मनातील भीती, संभ्रम, दडपण, आता हे सगळं काही मिटून तुम्हाला आता यश, ध्येय आणि निर्णय क्षमता ह्या सगळ्या गोष्टी आता त्याची जागा घेणार आहे. उद्याच्या सकाळी 9:30 पासूनच तुम्हाला वेळ सांगते, तुम्ही जिथे उभे आहात त्यापेक्षा काही मोठ्या ठिकाणी पोहोचण्याची नक्कीच वेळ जवळ येते. कधी कधी तुम्हाला सांगते, जीवनात संधी अचानक येतात, पण ज्यांनी त्या संधीला ओळखलं, ज्यांनी त्या संधीला पकडलं, तेच लोक पुढे जातात. आणि उद्याची ही संधी तशीच आहे. तुमचं नशीब तयार आहे, फक्त तुम्हाला स्वतःला तयार व्हायचं आहे. कुटुंबात तुम्हाला सांगते, कुटुंबात देखील आनंदाची गोड बातमी. सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होणारा शुभ काळ फक्त पैसाच नाही, करिअर पुरतंच मर्यादित नाही, तर तो तुमच्या कुटुंबाच्या सुखात, शांततेत आणि नात्यांमध्ये सुवर्ण क्षण घेऊन येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून घरात वातावरण थोडं तणावपूर्ण होतं का? शांतता नव्हती, मतभेद, गैरसमज, तुम्हाला सांगते चिंता, या सगळ्यांनी तुमचं मन अगदी उदास झालं होतं, तुमचं मन थकलं होतं. परंतु उद्या सकाळी 9:30 नंतर हे सगळं काही हळूहळू बदलायला सुरुवात होईल. कुटुंबात येणाऱ्या गोड बातम्या, जसे की घरात एखादं मंगलमय बातमी येऊ शकते, मुलांसंदर्भात आनंदाची बातमी, नातेवाईकांकडून चांगला संदेश, कौटुंबिक कार्यक्रम, शुभ घटना किंवा आनंदाचा प्रस्ताव, घरात अडकलेला एखादा निर्णय सकारात्मक वळण घेईल. पुढील 48 तासात कुटुंबाकडून हृदयाला आनंद देणारी सुंदर बातमी तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळू शकते. नात्यांमधली ताण, तुम्हाला सांगते, आता कमी होण्याची वेळ जवळ आली. ज्यांच्याशी बोलणे बंद झाले होते, त्यांच्यासोबत अंतर वाढलं होतं, त्या व्यक्तीवर राग होता, गैरसमज होता, आता त्या नात्यांमध्ये परत पूर्वीसारखा गोडवा आता येणार आहे. उद्या सकाळी 9:30 नंतर तुमच्या राशीत कौटुंबिक समन्वय योग सक्रिय होतं. या योगामुळे घरातील भांडण शांत होतील, कुटुंबात सहकार्य वाढेल, प्रेम, आदर, समजूतदारपणा वाढेल, घरातील वातावरण पुन्हा आनंदी आणि सकारात्मक होईल. विवाहितांसाठी तुम्हाला सांगते, उद्या सुरू होणारा योग हा वैवाहिक जीवनासाठी अत्यंत शुभ. जोडीदाराकडून साथ, जुन्या तक्रारी, तुमचं काही जुनं प्रेम प्रकरण असेल तर हे पुन्हा एकत्र येणं आणि त्यांचा चांगला सुखद अनुभव तुम्हाला तर या काळात मिळणार आहे. व्यक्तिगत पातळीवर तुमच्या घरात साखरपुड्याची बातमी, एखादी गोड बातमी किंवा मुलांच्या करिअर संदर्भात, शिक्षणासंदर्भात
किंवा जर तुम्ही एखादं नवीन घर घेण्यासंदर्भात विचार करत असाल किंवा बदलण्याचा विचार करत असाल तर हे शुभ सगळे संकेत, शुभ बातमी तुम्हाला नक्कीच वार्ता तुमच्या कानावर ऐकू येऊ शकते. त्या गोष्टी घडू शकतात आणि हा काळ प्रत्येक तुम्हाला सांगते व्यक्तीसाठी कौटुंबिक जीवन आनंदित करणारा असणार आहे. लक्ष ठेवा, कधीकधी आयुष्यात पैसा मिळतो पण मनातील हवी ते शांतता मात्र मिळत नाही. तुम्हाला सांगते उद्याचा योग मात्र दोन्ही गोष्टी एकत्रपणे घेऊन येत आहे. एक कौटुंबिक शांतता आणि आर्थिक स्थैर्य या दोन्ही गोष्टी तुमच्यासोबत आता उद्यापासून चांगल्या प्रकारे घडणार आहे. तुमच्या सामर्थ्यात नव्या प्रकाशाची भर पडणार आहे. प्रेम संबंधात ज्यांचे प्रेम नाते आहे, भावना, ते तुमचे एकमेकांबद्दलच्या भावना तुम्ही व्यक्त कराल. मनापासून तुमचं नातं तुम्ही जपाल. उद्या सकाळी 9:30 पासून सुरू होणारा प्रेमयोग तुम्हाला तुमच्या नात्यातील गैरसमज दूर करेल. पार्टनर करून तुम्हाला अचानक संदेश किंवा कॉल येईल. प्रेमात जवळीक वाढेल. भावनिक संवाद पुन्हा सुरू होतील. हरवलेला विश्वास परत मिळेल आणि नात्याला तुम्ही मनापासून जपाल. तुम्हाला सांगते तुमच्या प्रयत्नांना आता उत्तर मिळणार आहे. उद्यापासून सुरू होणारा ग्रहयोग तुमच्या दोघांमध्ये एकमेकांना समजून घेण्याची ऊर्जा, भांडणानंतर मोकळेपणाने बोलण्याची तयारी, प्रेम व्यक्त करण्याची भावना, या सगळ्या काही गोष्टी आता घडून येणार आहे. तुम्हाला सांगते काही दिवसातच, पुढील काही दिवसातच खरंच तो किंवा ती माझ्यासाठी किती महत्त्वाचा किंवा महत्त्वाची आहे हे तुम्हाला जाणून येईल. ज्यांच्या प्रेमात दुरावा आला होता त्या दोन व्यक्तींमधील संवाद उद्यापासून पुन्हा जुळून येऊ शकतो. जुनी माफी, जुने वाद, जुने गैरसमज आता सर्व काही दूर होतील. उद्याच्या 9:30 नंतर तुम्हाला एका नवीन व्यक्तीची देखील तुमच्या आयुष्यामध्ये एंट्री येऊ शकते. व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. ती व्यक्ती तुम्हाला कदाचित अचानक भेटेल. मित्रामार्फत ओळख होऊ शकते किंवा कुठल्या सोशल मीडियातर्फत तुमचे ओळख होऊ शकते. संवाद वाढू शकतो आणि सर्वात खास म्हणजे ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात शांतता, स्थिरता, आदर घेऊन येणारी असणार आहे. नात्यातील सुरक्षित भविष्य. गेल्या काही काळात जिथे नात्यांबद्दल शंका, अशांतता आणि असुरक्षित होती तिथे आता तुम्हाला विश्वास, प्रामाणिकपणा आणि स्पष्टता तुमच्यामध्ये वाढेल. हा काळ सांगतो प्रेम हे तुमचं बल आहे, कमजोरी नाही. आता हा भावनिक संदेश कधीकधी नात्यांना फक्त एक सुंदर दिवस, योग्य वेळ, एक सकारात्मक ग्रहयोग पुरेसाच असतो. परंतु पुन्हा त्याला उजळण्यासाठी उद्या सकाळी 9:30 पासून तुमच्या प्रेम नात्यांमधील सुवर्णक्षण सुरू होत आहे. तुम्हाला सांगते हा क्षण, हा एक संदेश, ही एक भेट किंवा हे प्रेम कहाणी पुन्हा आता नव्याने नक्कीच सुरू होणार आहे. तर मंडळींनो, आरोग्याबाबतीत म्हणायचं झालं तर आरोग्यामध्ये तुम्हाला मोठा सकारात्मक बदल दिसून येईल. गेल्या काही दिवसात तुमचं मन, शरीर आणि सततचे डोक्यांमध्ये येणारे विचार यामुळे तुम्ही खूपच थकून गेला होता. तुमचं शरीर थकलेलं होतं. डोक्यावरच्या जबाबदाऱ्या यामुळे तुम्हाला विश्रांती मिळत नव्हती. मनात काळजी होती. तुमचा उत्साह कमी झालेला. परंतु उद्या सकाळी 9:30 पासून ग्रह तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर एक विशेष समाधानाची, शांततेची आणि सकारात्मक ऊर्जेची शक्ती प्रदान करणार आहे. यामुळे शरीरातील थकवा कमी होईल. मनातील चिंता हलकी होईल. डोक्यावरचा तणाव देखील उतरायला सुरुवात होईल. तुम्हाला रात्रीची जी झोप लागत होती ती झोप सुधारेल आणि मानसिक स्थिरता तुम्हाला मिळेल. ज्यांना सतत बेचैनी, अस्वस्थता जाणवत होती त्यांना उद्यापासून नक्कीच हलकं आणि रिलॅक्स वाटायला लागेल. जुन्या रोगांमधून तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा तुम्हाला दिसेल. तुम्ही काही काळापासून पाठदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी, श्वसन विकार किंवा पोटाचे, पचनाचे त्रास यांसारख्या जर समस्या होत असतील तर उद्या सुरू होणारा ग्रहयोग या त्रासांमधून तुम्हाला हळूहळू नक्की सुधारणा दर्शवतो. औषधे किंवा उपचार बंद न करता त्याचा चांगला परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून. आता तुमच्या मनात शांतता, स्थैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक या 4 गोष्टींची वाढ होणार आहे. अचानक मनातलं ओझं हलकं झाल्यासारखं तुम्हाला नक्कीच वाटेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेला श्वास मुक्त होईल. तुमच्या ऊर्जेत, तुमच्या विचारांमध्ये एक सकारात्मकता येईल. उद्यापासून तुमच्या काम करण्याची ऊर्जा देखील एकदम वाढलेली असेल. उत्साह असेल. तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता तुमची वाढलेली असेल. काहींसाठी तर असं वाटू शकतं की जसं काही एवढ्या दिवसांपासून माझ्या आयुष्यामध्ये काही झालंच नव्हतं, मला काही टेन्शनच नव्हतं. इतके सकारात्मक बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जाणवतील. तुमचं मन शांत होईल आणि हे सर्व काही तुमच्या आरोग्याला प्रसन्न ठेवतील, तुमच्या आरोग्याला मजबूत ठेवतील.
तुम्हाला सांगते, जीवनशैलीत योग्य बदल करण्याची वेळ या दिवशी शरीर आणि मन दोन्ही सकारात्मक बदल स्वीकारण्यासाठी आता तयार असतील. नियमित चालणे, योग, प्राणायाम तुम्हाला नक्कीच याच्या झोपेचा जो ताण होता, या सगळ्या गोष्टीने तुम्हाला नक्कीच अधिक सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येतील. तुमचं आरोग्य तुम्हाला चांगलं वाटेल. तुमचं मन, शरीर, भावना या तिन्ही सकारात्मकता तुम्हाला यांच्यामध्ये दिसून येईल. तुमच्यात एक नवीन उत्साह, नवीन ऊर्जा, नवीन आत्मविश्वास तुम्हाला नक्कीच या उद्यापासून तुम्हाला या सगळ्या गोष्टी जाणवणार आहे. हा काळ तुम्हाला आठवण करून देईल की तुम्ही किती मजबूत आहात. फक्त तुमच्या शरीर आणि मनाला पुन्हा उभं राहण्यासाठी आता ग्रहांची तुम्हाला साथ मिळत आहे. तर मंडळींनो, उद्या सकाळी 9:30 वाजता सुरू होणारी ही शुभ वेळ फक्त योग नाही तर तुमच्या कष्टांना मिळणारा आशीर्वाद आहे. आजपर्यंत तुम्ही जे सहन केलं, ज्या अडचणींना तुम्ही अडचणी त्या सहन केला, त्या आता सगळ्या उद्यापासून लक्षात ठेवा. नशीब आता अचानक बदलत नाही, तर हे योग्य वेळी आणि योग्य मनाने आणि योग्य कृतीने या तिन्ही शक्ती आता या उद्या जागृत होत आहे आणि उद्या तुमच्या राशीला या सगळ्या काही गोष्टी मिळणार आहे. अशी काही ग्रहस्थिती निर्माण झालेली आहे. आर्थिक वाढ, करिअरच्या संधी, कुटुंबातील आनंद, प्रेमात स्थिरता, मानसिक शांतता या पाचही आशीर्वाद आता तुमच्या आयुष्याला एकाच वेळी तुम्हाला प्रदान होणार आहे. त्यामुळे या नवीन प्रकाशाकडे न घाबरता तुम्ही पुढे सरकत राहा. आता थांबू नका, स्वतःवर शंका घेऊ नका आणि उद्या सकाळी 9:30 नंतर विश्व आता तुमच्या बाजूने फिरायला सुरुवात करत आहे. त्यामुळे प्रत्येक पहिले पाऊल टाका. यश तुमच्यासमोर उभं नक्कीच राहणार आहे. त्यामुळे न डगमगता अगदी विश्वासाने, आत्मविश्वासाने तुम्हाला सांगते, योग्य निर्णय घ्या. आलेल्या संधींचा पुरेपूर उपभोग नक्कीच घ्या. तर मंडळींनो, हा व्हिडिओ इथे समाप्त होतो आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक नक्कीच करा आणि होय सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा.